जनता दल सेक्युलर की तरफ से 4 प्रत्याशी जो है कामयाब हुए हैं, यानी इनके अर्जी कामयाब हुए हैं। कामयाबी अभी सामने है। आज आपको बताना चाहिए कि ये घर हक समिति के क्रांतिकारी हैं और जो है तब्दील के पुरोगामी लोग हैं। और इस तरह से नवी मुंबई में जो विकास आघाड़ी बनाई है हीरामन दादा के प्रेरणा से, वो आघाड़ी आज जो है परिवर्तन ला रही है। आपको मैं ग्वाही देता हूं कि ये लड़ाई जो है धन शक्ति और जनशक्ति में जनशक्ति आगे बढ़ेगी। धन्यवाद। आज घर हक्क संघर्ष समिती नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 या प्रभागामध्ये जे आतापर्यंत इतरही काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांना घेऊन कॉम्रेड हिरामन पगार सर यांनी 2019 नंतर नवी मुंबई विकास आघाडीचं एक रोपटं लावलेलं आणि त्या रोपट्याच्या माध्यमातून आज आपण नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपले 4 उमेदवार, तिच्यामध्ये ॲडव्होकेट शिल्पाताई पाटील, तबस्सुम खाजामिया पटेल, कलीम खाजामिया पटेल आणि नयन नंदकुमार पाटील असे आमचे 4 उमेदवार जनता दल सेक्युलर पक्षाच्या डोक्यावर भारा घेतलेले श्री या चुनाव निवडणूक चिन्हावर आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मधून आम्ही लढवत आहोत। आणि आतापर्यंत आमच्या असंघटित क्षेत्रातील घर कामगार असतील, नाका कामगार असतील, आमचे बिगारी असतील, माथाडी कामगार असतील, या तळागाळामध्ये रिक्षावाले, फेरीवाले, एकूण या तळागाळातील लोकांना जे आतापर्यंत हे सत्ताधारी असतील इथले कोणीही आतापर्यंत त्यांना न्याय देऊ शकले नाही, परंतु या तळागाळातील लोकांसाठी रणांगणामध्ये उतरलेलो आहोत। परंतु आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपले हे 4ही उमेदवार कशा प्रकारे आपण निवडून आणता येतील। तिच्यामध्ये आमची प्रचार यंत्रणा असेल, दररोज प्रभाग वाईज आमची प्रचार असेल, तर प्रत्येकांना या ग्रुपवर कळवण्यात येईल। घर हक्क संघर्ष समिती म्हणून आपण सर्वजण नवी मुंबईतील या प्रचारामध्ये उतरण्याची जबाबदारी आपण वस्ती लीडर असतील, आमचे महिला कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनी जबाबदारी घेऊन आपण या लढ्यामध्ये येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जोपर्यंत आम्ही जाणार नाही तोपर्यंत आपले हक्क अधिकार आपण मागून कितीही जोरात मोर्चे आंदोलन करून आपल्याला न्याय मिळत नाही, परंतु आपले जोपर्यंत आपले हे उमेदवार विजयी होतील आणि त्या सभागृहामध्ये जातील तोपर्यंत आपला आवाज या सभागृहामध्ये बुलंद होईल आणि या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमची, आमची सर्वांची। जसं आताच आमचे सर्वेसर्वा कर्नल रानडे सर यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ही पूर्ण जबाबदारी पार पाडायची आहे। मी स्वतः कैलास सरकटे घर हक्क संघर्ष समिती म्हणून यामध्ये आपण मोठ्या ताकदीने उतरण्याची आपणा सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आणि आपण उतराल ही अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर आणि फॉर्म त्यांचे पास झाल्यानंतर आज आमचे जनता दलाचे नेते कर्नल रानडे साहेबांच्या उपस्थितीत एक छोटीशी बैठक झाली आणि पुढील रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे। त्या रूपरेषेमध्ये असे ठरले गेले आहे की येत्या 2 तारखेला आम्ही कार्यालयाचं उद्घाटन करू आणि या ठिकाणी प्रचार रॅली सुद्धा करू। अशाच प्रकारे आम्ही 12 तारखेपर्यंत या 4ही उमेदवाराचा प्रचार करणार आहोत आणि त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी, कारण आपल्याला सध्या बदल पाहिजे। एक मी तुम्हाला हे शेअर करतो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। नवी मुंबई विकास आघाडीचा विजय असो, जनता दल सेक्युलर पक्षाचा विजय असो। आज या ठिकाणी आम्ही धनशक्ती विरुद्ध धनशक्ती विरुद्ध आम्ही जनशक्तीची लढाई या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणार आहोत एवढंच बोलतो। आणि तुम्हाला शेवटची विनंती करतो की आमच्या ह्या 4ही उमेदवाराची निशाणी आहे डोक्यावर भारा घेतलेली स्त्री, त्याच्या समोरचं बटन दाबून सर्वांना विजयी कराल हीच अपेक्षा बाळगतो। जय भीम, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज। माननीय पटेल साहेबांनी आणि तसंच कर्नल राठोड साहेबांनी सांगितलं, तसंच आपले कलीग आपले सरकटे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज आमचा उमेदवारी अर्ज म्हणजे ॲक्सेप्ट झालेला आहे आणि आज आम्ही ऑफिशियली उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 15 येथून निवडणूक लढवत आहोत। आमचा जी निशाणी आहे डोक्यावर भारा घेतलेली स्त्री, तर माझी पब्लिक आणि जनतेला
एवढीच विनंती आहे की आज आपल्याला इथे परिवर्तन हवं आहे. जी काही कामं झाली नाहीत किंवा तुमची जी काही तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या आणि त्या कोणी सोडवल्यात किंवा नाही सोडवल्यात, जसे प्रकार घडलेले आहेत, म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही लढत आहोत. आम्ही एक तरुण पिढी आहे आमची, आणि आम्ही इथे म्हणजे राजकारणाला जे अगोदरचं राजकारण आहे त्याला कंटाळून आम्ही आज म्हणजे स्वतः याच्यात सहभाग घेऊन ते म्हणजे कशा प्रकारे म्हणजे लोकांचा म्हणजे लोकांसाठी कामं कशा प्रकारे केली जातात याच्यावर जास्त भार देऊन आम्ही याच्यात उतरण्याचा म्हणजे निर्णय घेतला आहे. तर आमच्या निर्णयाला म्हणजे तुम्ही सार्थ ठरवा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. की तुमच्याकडे विनंती म्हणून भारा घेतलेल्या स्त्रीच्या निशाणीच्या समोर बटन दाबून तुम्ही आम्हाला विजयी करा, ही तुमच्याकडे माझी नम्र विनंती आहे. मैं तबस्सुम पटेल जो प्रभाग क्रमांक 15 ब से खड़ी हूँ, और मेरी आप लोगों से यही गुजारिश है कि जो आज हमारा फॉर्म सक्सेसफुल हो गया है, आप उसको और ज़्यादा वोट से उसको कामयाब कर दीजिए और हमें जिताइए ताकि हम आपकी मदद कर सकें। मैं कलीम पटेल प्रभाग क्रमांक 15 से मैं भी खड़ा हुआ हूँ, और मैं आप सभी से गुजारिश करता हूँ कि हमें ज़्यादा मतों से जिताए, और हमारी जो निशानी है वो सर पे धारा घेतलेली स्त्री है. ठीक है. मी नंदकुमार पाटील प्रभाग क्रमांक 15 अ वरून उभा आहे. तुम्ही आम्हाला सहभूती द्या, आम्हाला तुमची सेवा करण्याचा एक संधी द्या. आम्ही तुमची नक्कीच सहकार्य करू. धन्यवाद. नवी मुंबई विकास आघाडीचा जनता दल सेक्युलर पक्षाचा आमची निशाणी लढेंगे हम सब एक है.